तू संक्रांतीसाठी घरी यावंस अशी अधिराची इच्छा आहे। यार असं कसं येऊ मी? अधिरा अजून माझ्यावर चिडली आहे आणि मला सांग मी कुठल्या तोंडाने येऊ? अगं मी जर तिथे आलो ना तर सगळं काही ऑकवर्ड होईल। कधीतरी आपल्याला भांडण मिटवायचं आहे ना, मग आता का नको? दिवस चांगला आहे, पहिला सण आहे तुमचा, गपचूप ये तू। रोहन बोलतोय ते बरोबर आहे, काही गरज नाहीये त्याने जायची। ती इथून निघून गेली तरी देखील आतापर्यंत तिने एक तरी फोन केला का हो? केला तुमच्या सुनेने फोन? मग गरज काय जायची राजवाड्यांकडे? काही गरज नाहीये, नको जाऊ। हे बघ रोहन, तुमच्या आबोल्यामुळे ना हे प्रकरण अगदी गुंतागुंतीचं होत चाललेलं आहे। या बाबतीत तू तुझ्या आईचं ऐकशील ना तर तुझ्यासारखा मूर्ख तूच। वा, असं काय बोलतात? म्हणजे मी मूर्ख काय? ठीक आहे मी मूर्ख हो आहेसच तू मूर्ख, पण मला माझ्या मुलाकडून जरा जास्त अपेक्षा आहे। काय अर्थ आहे का या सगळ्या गोष्टींना? आई प्लीज थांब ना जरा थांब। ठीक आहे, तुम्ही सगळी जण मिळून ना माझंच तोंड बंद करा। मला एक सांग, तू तिथं गेल्यामुळं होऊन जास्तीत जास्त काय होईल? अधिरा तुझ्यावर रागवेल, तुला बोलेल, अरे पण त्यामुळे तिच्या मनातला राग तरी कमी होईल ना। तुम्ही पुढे जाल रे। आता ना सगळं अडकून पडल्यासारखं झालंय। आणि बघ, तिला बोलू दे, तू तिचा नवरा आहेस, सगळं ऐकून घे तिचं। ती तिच्या मनातलं तुला नाही सांगणार तर कुणाला सांगणार? रोहन, आता फक्त गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड नाही आहात तुम्ही, लग्न झालंय तुझं। लग्नाची गणितं वेगळी असतात अरे, आणि ती सोडवण्याची कॅल्क्युलेशन सुद्धा। आणि सगळ्यात महत्वाचं, ही स्टेप जर मिक्स केलीस ना तर मग तुमचा आबोला कधीच सुटणार नाही। ते समोर या एकमेकांच्या, बोला एकमेकांची। बरोबर आहे ताई तुझं। नाही म्हणजे मी किती दिवस असं टाळत राहणार ना तिला? मी पण खूप मिस करतो यार तिला। फाईन, मी येतो आणि काय व्हायचं ते होऊन जाऊ दे आता। वेळ लागले का तुला? आई अगं प्लीज, हे बघ ऑलरेडी खूप दिवस झालेत आणि मी सुद्धा अधिराला खूप मिस करतोय। आणि हे बघ, हे जे सगळं काही प्रकरण आहे ते मला माझ्या पद्धतीने हँडल करू दे। गुड, मला आवडलाय तुझा निर्णय। आणि कुठेतरी खात्री होती योग्य विचार करशील तू। आता अजिबात घाबरू नकोस, मी आहे, राजवाडे पण आहेत। थँक्यू सो मच ताई। बरं चला, आता मी निघते, मला सगळी संक्रांतीची तयारी करायची आहे। चल, आम्ही येतो तुला खालपर्यंत सोडायला। येते काय? मी येतो। शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे। स्वानंदीला खूप कॉन्फिडन्स आहे रोहन येणार म्हणून। नाही, रोहन येऊन चालणारच नाहीये। मम्मा, मी एक सांगू का ग? आपल्याकडे आतापर्यंत जे फंक्शन्स झाले ना, त्या प्रत्येक फंक्शन मध्ये काहीतरी गडबड झाली आहे। सो आत्ता जे फंक्शन होईल ना त्यात आपण छान मज्जा करूया ना, काही गडबड नको करूया, खूप एन्जॉय करूया। मज्जा करायची तुला? हा, खूप एन्जॉय करायचंय। परमेश्वरा, तुझ्या अक्कल वाटत होतास तेव्हा माझी अप्पी कुठे गेली होती? तुला ना कधी कधी दोन चढवावेसे वाटतात। स्वानंदीच्या म्हणण्याप्रमाणे जर रोहन इथे आला ना तर अधिरा मधला आणि रोहन मधला वाद मिटलाच म्हणून समज। त्याही पेक्षा वाईट झालंय ते त्यांच्यात काय ठरलंय ना, स्वानंदी आणि अधिरामध्ये बेट लागली आहे म्हणे, बेट। असं होता का म्हणे? एकतर अधिरा आधीच आपलं ऐकत नाही काही, आणि जर तिच्या म्हणण्याप्रमाणे रोहन खरंच आला तर मग अधिरा आपलं कधीच ऐकणार नाही, फक्त स्वानंदीचं ऐकेल, आणि मग संपलंच सगळं। पण संक्रांत तर साजरी केवळ पण अप्पी, खरी संक्रांत स्वानंदीवर आली पाहिजे, स्वानंदीवर आली पाहिजे। राजवाडे, उद्या संक्रांत आहे। माहिती आहे, हो, रोहन आणि अधिराची पहिली संक्रांत। हेही माहिती आहे। हो, पण मग काहीतरी विचार केला असाल ना? केलाय, पण तो तुम्हाला सांगायला बांधील नाहीये मी। नाही, बांधील नाही आहात तुम्ही, पण जर सांगितलात तर जो काही प्लॅन करायचा आहे त्यात तुमचा विचार इम्प्लिमेंट करता येईल। काय विचार असणार? लग्नानंतरचा पहिला सण आहे त्यांचा, साजरा करायलाच हवा। एक बोलू म्हणजे खरं तर लग्नानंतर संक्रांत
हा पहिला सण असेल तर साजरा करत नाही. झाली तुमची कारण सुरू. नाही नाही नाही, कारण नाही राहते. म्हणजे मी फक्त असं म्हणते की काही घरांमध्ये असं मानतात, मी नाही मानत. इनफॅक्ट मलाही असं वाटतं की या सणाच्या निमित्ताने दोघं एकत्र आले, एकत्र साजरा केला सण, तर त्यांच्यातली भांडणं मिटतील, म्हणजे त्यांच्यातला ताण कमी करण्याची चांगली संधी मिळाली आहे आपल्याला. मी रोहनला उद्या इथे बोलवून घेतलंय. त्यांच्या दोघांच्या संक्रांतीची सगळी तयारी मी करेन. त्या दोघांमधला पहिला सण आणि अर्थात त्यांचं नातं पुन्हा एकदा गोड वळणावर यावं, छान सुरू व्हावं, एवढाच हेतू आहे माझा. हेतू माझाही तोच आहे. ठीक आहे, या गोष्टीसाठी मी तुम्हाला नक्की सपोर्ट करेन. थँक्यू. पण रोहन येईल का? हो, मी बोलवलंय ना, येईल तो. आणि तसा आपलाही पहिला सण आहे तर. एक मिनिट, आपला काही पहिला वगैरे सण नाही. साजरं करण्यासारखं आपल्यात काही नाही. आहे तो फक्त व्यवहार, आहे तो फक्त व्यवहार. व्यवहार. नंदुताई, सी हा कुर्ता कसा आहे? खूप छान आहे. रोसाठी ऑर्डर केलाय. त्याला खूप आवडेल. माझी चॉईस आहेच तशी, सगळ्यांना आवडेल. ऑफकोर्स. पण तो घालेल का? म्हणजे त्याला ठणकावून सांग तसं. पण हेक, मला त्याला कॉल वगैरे नाही करायचा आहे, सो आय नीड वन हेल्प. ओके, प्लीज हा कुर्ता तुमच्या घरी पाठवशील, म्हणजे रोला मिळेल असं बघशील. प्लीज 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 प्लीज. ओके, पाठवते. आणखीन एक, हा, प्लीज मी हा कुर्ता दिलाय हे त्याला सांगू नकोस प्लीज. अरे अगं हो, नाही तर तो घालणार नाही. मुळात तो असं करणार नाही काही. आणि ही तुझी चॉईस, त्याला कळणार नाहीये का? पण तरीही प्लीज प्लीज प्लीज, म्हणजे हे बघ, जरी त्याला कळलं तरी असं सांग की पिंट्या दादाने पाठवलंय. ओके, नाहीतर तो खरंच घालणार नाही ग. प्लीज ना, प्लीज. अगं नाही असं काही करणार तो अधिरा. पण मला रिस्क घ्यायची नाही. प्लीज. ओके ओके, थँक्यू थँक्यू. आलेच. देवा, आजच्या या गोड दिवशी या गोड मुलांमधलं भांडणही संपवून टाक रे बाबा. आज संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला आमच्या बंगल्यावर यायचंय. नेमकं काय करायचंय ते मी तुम्हाला सांगेनच. हो, ठेवा. काहीही झालं तरी आज आमच्या घरात संक्रांत साजरी नाही झाली पाहिजे. निघा.